जरा धनगर समाज को पूछना चाहता हूँ। भारतीय राज्यघटनेने मेरे धनगर समाज के भाई बहन बताइए, मैं वादा किया था या आपकी इच्छा पूरी की? आपकी इच्छा पूरी की? आपसे धोखा किया कि नहीं किया? आपसे वादा तोड़ा कि नहीं तोड़ा? इतने बड़े समाज को वचन न करके चुनाव में वोट लेने से हो और बाद में धनगर समाज को अपमानित करते हो, राष्ट्रीय लोकांचं षडयंत्र उनको मिलने का वक्त नहीं देते हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 70 वर्षा पहिले अगर आप में हिम्मत थी वंचित आहे तो उनको वादा करने की जरूरत नहीं थी, दिला तर आम्ही संपूर्ण राज्यभर फिरून उनके गांव पर नमक छिड़कने की जरूरत नहीं थी। प्रत्येक ठिकाणी लेकिन भाइयों बहनों, उपोषण करत आहेत आमचे समाज बांधव चुनाव जीतने के लिए याच्यावर बसले आहेत। जर झूठे वादे करना तर आम्ही राज्यभर या शासनाला ये कांग्रेस की फितरत है। 2014 मध्येच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकारही आलं, पण मोदी काही सोलापुरात पुन्हा धनगर आरक्षणावर बोलले नाही। या संदर्भात महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात महायुतीचा त्याला पाठिंबा आहे आणि हे देत असताना आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करतायत की आदिवासींचं आरक्षण कमी करून आदिवासींच्या आरक्षणातून धनगर समाजाला काहीतरी वाटा देणार आहे। हे सपशेल खोटं आहे। आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सूतोवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जे काही काम आहे ते करू आणि म्हणून आम्ही स्पष्ट केलं आहे की ही जी काही मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि यातनं आदिवासी समाजाचं आरक्षण कुठेही कमी करणार नाही ते त्यांना राहील। लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं? सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावांना पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही। महत्त्वाची योजना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांची एक अप्रेंटिसशिपची योजना आपण सुरू केली आहे की जी आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील। लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळी प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय? आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांना तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्यांना परमनंट रोजगार मिळेल। एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे आणि ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्राच्या लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही आस्थापना त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा, अन्यथा महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या भाऊंना कायम करण्याचा शब्द दिला होता, मात्र शासनानं कायम न करता या योजनेतील प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे। मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच, मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली आहे।
धुळे जिल्ह्यातील 3,500 तर राज्यामध्ये 1,20,000 प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करत आहेत। प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदारांनी अनेकदा आवाज उठवलाय। त्यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण चालू होतं। प्रशिक्षणामध्ये 6+5 असं एकूण 11 महिन्याचं प्रशिक्षण मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा केली। आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो। मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्यावेळेस आम्ही 6 महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली। विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी साथ दिली। माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अभिलाल देवरे समाधानकारक चर्चा केली। त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला। त्यांनी आम्हाला 5 महिन्याची मुदत वाढ करून दिली। साहेबांना आमची एकच विनंती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा। जर शासनाने कायम केलं नाही, आदर्श मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अभिलाल देवरे तमाम 1,23,000 प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतः सूत्रपाडा गावामध्ये आमरण उपोषण करेल असं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करत आहे।